त्याची किंमत 50,000 येईल. आज 3,650 दिवस मोदींनी आश्वासन दिलेलं झालं. काय किंमत आहे आज? आज ती किंमत 106 रुपये आहे. म्हणजे 50 दिवसाची किंमत खाली आणली 71ची, आणखी नेहमी 106 होती. सगळं अर्थव्यवस्था संकटात गेली. घरामध्ये स्वयंपाक करायला गॅस लागतो आणि गॅसचं सिलेंडर आणि स्वतः जीव हा शब्द 2014ला मोदींनी दिला. त्यावेळेला गॅस सिलेंडरची किंमत 410 रुपये होती आणि आज ती 1160 आहे. म्हणजे 410ची कमी केलेली किंमत 1160. कसा विश्वास ठेवायचा या लोकांचा? ज्याचा उल्लेख आता धैर्यशीलने केला आपल्या भारतामध्ये बेकारीचा. तरुण मुलांना बाकी काही नको, त्यांना काम करायचा अधिकार द्या, प्रपंच चालवायची ताकद द्या. आणि बेकारीचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा होता. 2014ला मोदी साहेबांनी सांगितलं की 10 वर्षाच्या आत आम्ही या देशाची बेकारी ही घालू आणि हाताला काम देऊ. जगामध्ये एक संघटना आहे सगळ्या देशांनी काढलेली, तिचं इंग्रजीत नाव आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO. आणि हे ILO जगाच्या सगळ्या देशामध्ये बेकारीचा अभ्यास करतात. नुकताच त्यांचा अभ्यास झाला भारताचा आणि त्यांनी निष्कर्ष असा काढला की या देशामध्ये 100 तरुण घेतले त्याचे 87 तरुण नोकरीविना आहेत. आज त्यांना नोकरी मिळत नाही. कशी बेकारी घालवली, कसं आश्वासन खाल्लं? याचा अर्थ एकच आहे की मोदी साहेबांनी दिलेले शब्द पाळले नाही. आणि तेच मोदी आज ठिकठिकाणी जाऊन सांगतात. काँग्रेस पक्षाला शिव्या देतात, उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिव्या देतात, आम्हा लोकांना शिव्या देतात. ठीक आहे, तुम्ही शिव्या द्या, पण 10 वर्षात तुम्ही केलं काय? नोटाबंदी केली. आता तर तुम्हाला नोटाबंदी ज्यावेळी त्यांनी केली त्यावेळेला बँकेच्या दारात हजारो लोक ठिकठिकाणी 2-2, 3-3 दिवस राहिले. आणि त्याच्यामध्ये एकट्या महाराष्ट्रामध्ये 700 लोक मृत्युमुखी पडले. हे चित्र आपण महाराष्ट्रात पाहिलं. याचा अर्थ एकच आहे की महागाई असो, अनेक प्रश्न असो, या संबंधीचे दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. आणि याउलट त्या काळामध्ये त्यांनी काही भाषणं केली त्याची माहिती तेव्हा लोकांना नसेल. आणि मुद्दाम त्यांचं मनमोहन सिंग प्रधानमंत्री असतानाचं मोदींचं भाषण हे काढत होतो. गरीब की परवाह तक नहीं है. ये गरीबी का हाल कर दिया है. 4 तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना उसको जरा नमस्कार करके जाइए. तर हे त्यांचं 2014चं भाषण. आणि आज दिलेला शब्द पाळला नाही. सामान्य माणसाची महागाईची सुटका केली नाही आणि शिवाय आम्हाला लोकांना घालतात. 10 वर्षात तुम्ही काय केलं? आणि राज्य तुझ्याकडं, आम्ही विरोधी पक्षात, आणि दबाव आम्हाला वाटता. याचा अर्थ एकच आहे की मोदी हे दिलेले शब्द पाळत नाही. आता अनेक गोष्टी सांगतात, मी हे करणार आहे, ते करणार आहे, ते करणार आहे. आपल्याकडे एक म्हण आहे की म्हणाचे लवाराच्या घरचं अवतान जेवल्याशिवाय खरं नाही. ही म्हण माहिती आहे का तुम्हाला?
लवादाचं घसरा अवसान जेवल्याशिवाय खरं नाही. आणि आज ही त्या ठिकाणची होती. ही स्थिती आज मोदी साहेबांनी या देशामध्ये केली. आम्ही सतत असं सांगतोय की मोदींच्या राजवटीमध्ये सामान्य माणसाचा जो अधिकार आहे त्या अधिकारावर संकट यायची शक्यता आहे. आणि ते का सांगतो हे, आज तुम्ही दिल्लीसारखं राज्य बघितलं. दिल्लीच्या राज्यामध्ये अरविंद केजरीवाल नावाचे ग्रस्त तिथं मुख्यमंत्री आहेत. ते गेले 3 वेळेला निवडून येत आहेत. देशाच्या राजधानीमध्ये त्यांचं काम उत्तम आहे. त्यांनी शाळा सुधारल्या, शिक्षणाची व्यवस्था केली, आरोग्याची व्यवस्था केली, गावाचा दिल्लीचा चेहरा बदलला. इतकं उत्तम काम त्यांनी केलं. पण केंद्र सरकार सहकार्य करत नाही म्हणल्यावर त्यांनी मोदींच्या टीका-टिप्पणी केली. आज त्या मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये टाकलेलं आहे. राज्याचा देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये आहे. आणि ही स्थिती आहे रांचीला. रांची झारखंड राज्य, आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री, आदिवासींच्याकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही म्हणून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. आज तो आदिवासी मुख्यमंत्री तुरुंगामध्ये टाकलेला आहे. याचा अर्थ एकच आहे की इंग्रजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं धडपकडी होत होत्या, लोकांना संघर्ष करायला लागत होता, आज ती अवस्था मोदी साहेबांनी या देशामध्ये केलेली आहे. आणि म्हणून त्यांचं सगळं कामकाज हे हुकुमशाहीच्या दिशेने चाललेलं आहे. कुठलंही भाषण करा, जवाहरलाल नेहरूंचा टीका, इंदिरा गांधींचा टीका, राजीव गांधींचा टीका, त्याची एकही व्यक्ती हयात नाही. त्यांनी देशासाठी काम केलं. स्वातंत्र्याच्या आधी महात्मा गांधींचा विचार स्वीकारून